नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या उद्योगशील शेतकरी चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर आजची व्हिडिओ ही जी आपण कोबी लागवड काही 10 दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकली. तर त्या व्हिडिओमध्ये आपण कोबी लागवड केली होती. तर आज आपण पाहणार आहोत की या कोबीला जर कुठली उन्नी किंवा कुठलं किडे असतील, त्या जर किडे जर लागले आपल्या शेतामध्ये असतील तर त्यामुळं त्याची पानं खाल्ली जातात किंवा पूर्ण झाड त्या याच्यामुळं खाल्लं जाऊ शकतं. त्यामुळं आज आपण मी त्यासाठी व्हिडिओ ही खास बनवतो आहे की आपण कुठला फवारा आपण यूज करू शकता. तुम्ही कोणता फवारा, कोणते औषधं या फवाऱ्यामध्ये मारायचे. तर चला मी तुम्हाला दाखवतो की ते उन्नी लागल्यामुळं जे कोबीचे जे पानं आहेत, आता आपला कोबी चांगला 4 पानांवर आलेला आहे आणि तुम्ही पाहताय की कोबीचे पानं असे खाल्ले गेलेत. तर तुम्ही हे पाहू शकता. किंवा कोबीचं झाड हे असं जळून पण जाऊ शकतं. समजा जर खालीच आपल्या मुळाला जर उन्नी किंवा कुठल्याही विविध छोटे छोटे किडे असतात शेतामध्ये, ते जर लागले तर त्यामुळं हे पीक खराब होऊ शकतं. म्हणून आज आपण एक फवारा मारणार आहे 1 एकराच्या आपल्या कोबीला. चला मग थेट गाडी काढून आपण सरळ आलोय अहिल्यानगर येथील मार्केट यार्ड चौकामध्ये असणारं प्रकाशन कंपनी. ते इथं सर्व प्रकारच्या पिकांबद्दल तुम्ही फवारणीसाठी तुम्हाला औषधे मिळतात व ते औषध कसे मारायचे किंवा तुमच्या पिकांना काय झालंय याबद्दल तुम्ही मार्गदर्शन घेऊन तुम्ही औषधे घेऊन जाऊ शकता. तर आता आपण हे औषधे घेऊन आलोय. एक ऑन टॉप एमेसिडिन बेन्झॉट म्हणून औषध आहे. तर ते औषध आपण जवळजवळ 10 ml औषध आपण वापरणार आहोत. हे पूर्ण 5 पंपाचं औषध आहे. हे एका पंपाचं नाही, मी आत्ताच सांगतोय. ही पूर्ण ही जी बॉटल आहे ही आपण पूर्ण 5 पंप म्हणजे 1 एकराच्या कोबी फवारण्यासाठी वापरणार आहोत. तर हे एक औषध. त्यानंतरनं हे दुसरं औषध एमकॉन म्हणून एक औषध आहे. हे पण एक इंटिसाइड आपलं मारण्यासाठी हे एमकॉन म्हणून औषध आपण फवारणी दुकानातून घेऊन आलो. त्यानंतरनं ही जी बारीक पुडी आहे ही मेथॅलॅक्सेल 35% म्हणून या मिथाईलचं हे आहे. ही पण जवळजवळ 10 ml आपण वापरणार आहोत. मिथाइलॅक्साइल 35% म्हणून याचं नाव आहे. आणि नाही म्हणून मी त्यांना आपण हे जे आहे हे उन्नी वगैरे या सगळं नाश करण्यासाठी आणि थोडी आपल्या कोबीला एक थोडी ग्रोथ मिळावी म्हणून 19 फवारणी त्यांना आपण करणार आहोत. हे कट कर. मी 19 फवारण्याची आपण करणार होतो. तर ते 19 ग्रोथसाठी आपण ती फवारणी करणार. म्हणून त्यांनी आपल्याला 15-30-15 हे म्हणजे NPK आपण म्हणू शकतो. तर ते 15-30-15 मी घेऊन आलोय. तर ते सुद्धा आपण त्या 5 पंपाच्या याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर हे आपले 5 इन्ग्रेडियंट्स आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर चला आपण आपल्या या बादलीमध्ये हे मिक्सिंग करून घेऊया. प्रोटीन पावडर, उन्नी नाशक पावडर. याला स्कूप पण आला या प्रोटीनला. वाव, दाखव प्रोटीन स्कूप दाखव. स्कूप. अरे वा. सील फॉर युअर प्रोटेक्शन. अरे वा, तुमच्या प्रोटेक्शनसाठी सील. आणि कोणत्याही प्रोटेक्शनसाठी सील वापरली जाते. सील वापरणे गरजेचे.
पावडर बघा. अरे वा 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 वा. एक मग टाकून घ्या त्याच्यामध्ये. ती पावडर टाकून घे रे. गुलाल आहे वाटतं. पिंक, लाईट पिंक, बेबी पिंक कलरचा गुलाल आहे. गुलाल आहे गुलाल. अरे बाप, काय कलर घातलाय त्याने हा. आता हे जमून का तुला फाडायला? बरोबर होतून घे. बस झालं. बघ बरं एकदा लेवल कर. सपाट कर. बरोबर. ओके ओके मध्ये गेलं. ओके मध्ये एकदम. नाही नको नको नको. आता असं कलरफुल आपण करून घेऊ. कस काय कलर आहे मग. उन्नीसाठी ताक तयार करू. चांगलं गोटू ताक तिला पाजू. आता ताकाने तृप्त होऊन तिला मुक्ती भेटली पाहिजे. कलरला एक नंबर भारी आलाय. हा सक्रास काय घराला ती कलर देऊ राहिला आहे ना. घराला कलर तयार झालेला आहे. पर्पल कलर. असंच कलरफुल तुम्हाला जर औषध हवं असतील तर प्रकाश कंपनी तुम्ही भेट देऊ शकता. अहिल्यानगर येथील एकदम कलरफुल औषध असं त्यांचे. ओके. साधारणतः अर्धा लिटरचा तांब्या, याच्यावर थोडा मोठा तांब्या घेतला तरी चालेल. तर अर्ध्या तांब्याचं माप आपण या याच्यात घेतलं. तांब्या घरात नाही म्हणून वापरत नाही. तांब्याचं आपण माप घेऊन आता आपण औषध आपलं एका पंपाला आपण ते टाकणार आहोत. साधारणतः एवढं. दोन पंप भरून घेतो म्हणजे सोबत कार्यक्रम चालेल. चालू नको रे. नाही म्हणून. ओके चला देऊ. आपला फवारा सगळा 1 एकरचा कोबी आपला फवारून झालेला आहे. तर शेवटी तुम्हाला माहितीच आहे, आपल्या उद्योगशील चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर शेतीमध्ये नवीन उन्हाळी करायचे असतील तर सबस्क्राईब नक्कीच करा.